या घडीची सर्वात मोठी बातमी, इयत्ता 12वीच्या निकालासंदर्भात सर्वात मोठी बातमी। एचएससीचा निकाल होणार जाहीर। ऑनलाईन निकालाची आपल्या रिझल्टची दिनांक व वेळ झाली जाहीर। इयत्ता 12वीचे विद्यार्थी गेली अनेक दिवस निकालाची वाट पाहत होते। आता सर्व विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे। आजच महाराष्ट्र बोर्डाकडून आपल्या निकालाची दिनांक व वेळ जाहीर झाली आहे। तसेच या नोटिफिकेशनमध्ये रीचेकिंग कशी करावी व कालावधी याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे। ही पूर्ण नोटिफिकेशन या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत। आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर अशा सर्व शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व लाईक करा। आता चर्चा करूया आपल्या रिझल्ट म्हणजेच निकालासंदर्भात। तर आपला रिझल्ट उद्या दिनांक 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे। निकाल पाहण्यासाठी कोणकोणत्या साइट्स आहेत तर ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर वाचूया। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे प्रकटन। विषय उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024च्या निकालाबाबत। मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे। त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक 21/5/2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे। अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढील प्रमाणे आहेत। कुठे कुठे आपण रिझल्ट पाहू शकतो त्या संदर्भातील असणाऱ्या सगळे अधिकृत संकेतस्थळांची नावं दिलेली आहेत। या संकेतस्थळाला भेट देऊन आपण आपला रिझल्ट पाहू शकतो। पहिला आहे maharesult.nic.in या वेबसाईटवर। दुसरी वेबसाईट आहे hscresult.mkcl.org इथे आपण पाहू शकतो। तिसरी वेबसाईट आहे www.mahscboard.in चौथी वेबसाईट आहे results.digilocker.government.in या वेबसाईटवर www.tv9marathi.com आणि सगळ्यात शेवटची वेबसाईट आहे results.targetpublications.org या वेबसाईटवर। या पुढील असणाऱ्या 6 वेबसाईट्सवर या अधिकृत संकेतस्थळांवर आपण आपला रिझल्ट पाहू शकतो। पुढे एक माहिती दिलेली आहे। परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत प्रिंट आउट घेता येईल। म्हणजे आपल्याला आपल्या रिझल्टची प्रिंट आउट घेता येणार आहे। त्याचप्रमाणे डिजिलॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आपला डिजिलॉकर ॲप असतो त्याच्यावर वेगवेगळे डॉक्युमेंट्स आपल्याला ऑनलाईन सेव्ह करतात, आपलं लायसन वगैरे, तर तिथे सगळी शैक्षणिक कागदपत्र सुद्धा आपल्याला डाउनलोड करता येतात। इथे आपण यावर्षीचा आपला रिझल्ट डाउनलोड करून घेऊ शकतो। त्याच पद्धतीने पुढे पाहूया www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर संख्याकीय माहिती उपलब्ध होईल। इतर असणारी संख्याकीय माहिती आहे ती सुद्धा इथे उपलब्ध आहे। किती टक्के कुठला रिझल्ट लागला, कुठल्या शाळेचा किती टक्के रिझल्ट आहे, कुठल्या विभागाचा किती टक्के रिझल्ट आहे, ही सुद्धा माहिती आपल्याला पाहता येईल। तसेच www.mahscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल। म्हणजे कनिष्ठ महाविद्यालय जी आहेत, ज्या असणाऱ्या सेंटरवरून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्या सेंटरसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची माहिती MahaHSSC बोर्ड
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तशाचप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हटलं की हा जो आपल्याला जर असं वाटलं की आपले मार्क्स कमी आहेत किंवा पेपर आपला रिचेकिंग व्हायला हवा याबाबत काही माहिती दिलेली आहे ती पाहूया। सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढील प्रमाणे। ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी श्रेणी विषयांव्यतिरिक्त, मग आपल्याला कल्पना आहे की आपले जे मुख्य विषय आहेत श्रेणी विषय सोडून, श्रेणी विषय कोणते तर मग आपला EVS असेल, PT असेल, ते विषय सोडून इतर असणारे आपले जे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत त्यांच्या बाबतीत कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून, कुठलं आहे अधिकृत संकेतस्थळ ते सुद्धा दिलेलं आहे, http://verification.mh/hsc.ac.in या वेबसाईटवर स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत। गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार दिनांक 22/5/2024 ते बुधवार दिनांक 5/6/2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतील। बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करायचे आहे, तिथे काय बोर्डात जायची गरज नाही, या संकेतस्थळावरून आपण अर्ज भरू शकतो। किती काय आहे त्याचा कालावधी तर 22/5/2024 ते बुधवार दिनांक 5/6/2024 एवढा कालावधी आपल्याला दिलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी आपल्याला त्याची जी असणारी झेरॉक्स कॉपी आहे ती मागवता येईल। त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग याद्वारे भरता येईल। हे जे असणारं फॉर्म आहे ते भरण्यासाठी काहीतरी शुल्क आपल्याला बोर्डाला भरावं लागतं, ते या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे भरू शकता। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना ही आनंदाची बातमी मिळालेली आहे। सर्व विद्यार्थ्यांना या रिझल्टसाठी आणि भावी आयुष्यासाठी सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे सगळे जे काही आता इयत्ता 10वीचा रिझल्ट काही दिवसांमध्ये लागणार आहे त्याची सुद्धा नोटिफिकेशन असं प्रकटन बोर्डाकडनं जाहीर होईल, त्यावेळेस सुद्धा अशाच प्रकारचा व्हिडिओ आपल्यासाठी येईल। तर सगळ्या विद्यार्थ्यांनी या चॅनलला, सगळ्यांनीच विद्यार्थ्यांनी आणि इतर लोकांनी सुद्धा या चॅनलला सबस्क्राईब करा। आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपली रजा घेतो। थँक्यू।